कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्यातून उपाययोजना केल्या जाणार आहेत। त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणे हटवणे, पुलांचे भराव काढून नदी पात्राची खोली वाढवण्याच्या कामाचा समावेश करावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलं। दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो। पंचगंगा, वारणा आणि कृष्णेच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होतं। शिरोळ तालुक्याचं महापुरात सर्वाधिक नुकसान होतं। अशावेळी जागतिक बँकेच्या माध्यमातून महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। त्यामध्ये नदीपात्रातील अतिक्रमणे काढणं, पुलांचा भराव कमी करणं, नदीपात्राची खोली वाढवणं अशी कामं होणं आवश्यक आहे। पुराच्या पाण्याचा निचरा होण्याची शास्त्रशुद्ध व्यवस्था असल्याशिवाय महापुराचा धोका कमी होणार नाही। त्यामुळे जागतिक बँकेच्या सहकार्यातून राबवल्या जाणाऱ्या पूर नियंत्रण आराखड्यात कोणती कामं केली जातील याबद्दल माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात दीपक पाटील, राकेश जगदाळे, रशीद मुल्ला, महादेव काळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।